नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. आज आहे वार रविवार आणि क्लायमेट काहीतरी पावसाचा काही तपास नाही आहे. पण मी निघालेलो आहे फिरायला. आणि फिरायला कुठं निघालो आहे नाही आपण? कोंदण. मी चाललेलो आहे कोंडेश्वरला फिरायला. बघूया आपण. चलो. आता मी पोचलेलो आहे देहू रोडच्या जवळ. पिंपरी चिंचवडमधून निघालो आहे आणि आपल्या इथून अंतर 1 ते 1.5 तासाचं अंतर दाखवत आहे. आता देहू रोडमध्ये लागलेलं आहे आपल्याला ट्रॅफिक. आता बघूया ट्रॅफिकमध्ये कसं काय विषय आहे आपला. अजून सोमटणे क्रॉस करायचं आहे. सोमटण्याला तर ह्याच्यापेक्षा डबल ट्रॅफिक लागणार आहे असं वाटतंय, कारण रविवार आहे. सगळेच जण लोणावळ्याला फिरायला चाललेत आणि आपल्याला पण त्याच रूटला जायचं आहे. लोणावळ्याला नाही येते, लोणावळ्याच्या अलीकडनंच कुठनं तरी टर्न आहे. बघू आता. दहा मिनिटापासून आपण ट्रॅफिकमध्येच अडकलेलो आहे अजून. पेट्रोल भरून घेतलं गाडीमध्ये सोमटण्याला. आता सोमटण्यावरनं निघालेलो आहे मी. आता हे आहे पुढं आपलं सोमटी. मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहे तळेगावच्या जवळ. सोमटण्याचं ट्रॅफिक सोडलेलं आहे आणि आता जरा रस्ते मोकळे मोकळे दिसायला लागलेले आहेत. वातावरण पण पावसाचं झालंय, पण पाऊस काय पडणार नाहीये. पडला तरी 5-10 मिनिटं पडेल असं वाटतंय. मित्रांनो, आता मी पोचलेलो आहे वडगावला आणि चहा प्यायला एक ब्रेक घ्यायचा आहे. तर चहासाठी शोधतोय आता कुठं चांगलं भेटतंय चहा, म्हणजे चहा पिऊन आपण पुढं निघूया. तर मी आता पोचलेलो आहे कामशेतच्या पुढं. जोगेश्वरी मिसळच्या इथं थांबलेलो जरा भेळ घ्यायला. म्हणलं भेळ खाऊ जरा. भेळचं पॅकेट घेतलं, मस्त चहा पिलो. आता निघतोय मी. रस्ते तर मोकळेच आहेत. पाऊस तर काय नाही आहे, पण लय बेकार गरम होते, खतरनाक. चला निघूया पुढं मग. जांभूळ फाट्यावर पोचलेलो आहे आपण. जांभूळ फाट्यावरनं आपल्याला राईटला टर्न मारायचा आहे. आता मी राईट टर्न घेत आहे जांभूळकर कॉर्नर. हायवे सोडतोय आपण आता. हायवे सोडून आपण पुढं आता गावात शिरतोय. मी पण पहिल्यांदाच चाललोय या साईडला. काय नाही मला पण नाही माहिती आतमध्ये. गाडीवाल्याला जास्त घाई लागलेली आहे, त्याला जाऊन देतो. कारण आपण इकडं फक्त सीन बघायला आलोय, नजारे बघायला आलोय.
रस्ते खराब चालू झालेले आहेत, त्यामुळं आपण हळूहळू चाललेलो आहे. 1 तास आहे अजून इथं, 1 तास दाखवतोय, 1-1.25 तास. पण रस्ते खराब आहेत, खूप खराब आहेत. एक फाटा दाखवतोय आणि त्या फाट्यापासून आत जायचंय असं दाखवतंय. सावळे भोयरे कोंडीवडा. काळेश्वरी ढाबा. वा, इकडून जरा मला दिसतंय असं की चांगले नजारे बघायला भेटतील कदाचित. काय आतमध्ये काय कळत नाही मला, पण लय लोक चाललेली आहेत या साईडला. आणि इथून तर मस्त दिसतंय आता व्ह्यू, एकच नंबर. लोक लय फास्ट जात आहेत, पण आपण निवांत चाललोय का, कारण का मला रस्त्याचे मजे घ्यायचे. खूप छान छान असे नजारे दिसत आहेत मला. काहीतरी तळ का डॅम काहीतरी दिसतंय. नागमोडी वळणे आहेत. छोटासा असा घाट टाईप लागलेला आहे, तरच सुंदर आहे. एकदम हिरवाईने नटलेलं असं गाव आहे हे. नुसती हिरवळ हिरवळ. पाऊस तर अजून लागलेला नाहीये. छोटासा घाट उतरून आपण खाली आलेलो आहे आता. चला बघूया समोर काय. समोर काहीतरी डॅम सारखं का नदी आहे का तळ आहे काहीतरी आहे, पण त्याला पण पाणी नाहीये. चला आपण 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊया इथं पुलावरती. लोक थांबलेली आहेत तिथं, आपण पण थांबूया. नदीच दिसते तरी मस्त आहे. इथून ॲक्च्युली निघायचं मन करत नाहीये, एवढं छान वाटतंय. पण पुढं अजून लांब जायचं आहे, अजून 30 किलोमीटर जायचं आहे, त्यामुळे निघावंच लागणार आहे. चला तर मग कंटिन्यू करूया आपला पुढचा जर्नी. रस्त्याला गाड्या कमी झालेल्या आहेत आता, गाड्या तर दिसत नाही आहेत. आणि आपला प्रवास अजून 30 किलोमीटरच्या आसपास दाखवतोय. वाजलेले आहेत दुपारचे 2 आणि आपण चाललेलो आहे मस्त अशा शांत रस्त्यांनी. गाव आहेत आजूबाजूला छोटी मोठी, खूप छान वाटतंय.
वडापाव खायचा आहे आम्हाला, भूक लागली आहे पण काय दिसत नाही आहे. आणि मला चिन्ह कमी दिसत आहेत की पुढं काय असेल अजून. बघूयात. अजून नुसते रस्ते चाललेले आहेत, मोकळे रस्ते, मस्त हिरवेगार वातावरण. अजून काय आपलं कोंडेश्वर आलेलं नाही आहे. थोडा हलकासा पाऊस चालू झालेला आहे आता. पाऊस चालू झालेला आहे तर मित्रांनो, फायनली 2:15 वाजता आणि मस्त पाऊस आलेला आहे चांगला. वा वा वा, मस्त वातावरण झालेलं आहे आता. एका ठिकाणी थांबलोय मी. इथून सीन बघा फक्त काय भारी आहे. पाऊस पडतोय बाहेर म्हणून बाहेर नाही निघू शकत मी, पण इतकं सुंदर दृश्य आहे समोर. डोंगर आहे समोर, छान असा रस्ता गेलेला आहे आणि आजूबाजूला बघा नुसती हिरवळ, नुसती हिरवळ. मस्त. आता अशा ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे आणि आमचं भेळ बनवायचं काम चाललेलं आहे. पाऊस पडतोय बाहेर आणि आम्ही मस्तपैकी इथं भेळ खायतोय. ही भेळ घेतली होती मी येताना जोगेश्वरी मिसळमधून. आता मस्तपैकी भेळ खाऊ आणि मग पुढं निघू आपण. बाहेर जायची लई इच्छा आहे पण रोड एवढा शांत आहे ना, कोणीच नाही आहे रोडला. त्यामुळं थोडंसं रिस्की काम पण आहे इथून बाहेर निघणं. त्यामुळं मी आपल्या गाडीतच बसलेलो आहे, कारण आजूबाजूला काहीच नाही ना, घरं आहेत ना रस्त्यावर गाड्या आहेत, काहीच नाही. फक्त आमची एक गाडी थांबलेली आहे बस. तर मित्रांनो, भेळ खायचा कार्यक्रम झालेला आहे आपला. भेळ खाऊन झालेली आहे. आता आपण निघतोय पुढच्या प्रवासाला. इथं मस्त आहे सीन, पण थोडं ना बाहेर जाणं रिस्की आहे, कारण रस्ते एवढे बघू शकता तुम्ही, कोणी नाही रस्त्याला. आणि थोडंसं मला जरा हे वाटतंय, रिस्कवालं वाटतंय काम. त्यामुळे मी काय बाहेर जात नसतोय. इकडं थांबलेलो आहे मी आता, थोडंसं पुढे येऊन. किती मस्त रोड आहे, छान असं इकडं सगळं चारी बाजूला एक नंबर असं वातावरण आहे. निघायचं मन करत नाही आहे इथनं, कारण हा बाहेरचा मागचा नजारा बघा कसला भारी आहे. त्यामुळं निघायची इच्छाच होत नाही आहे. आम्ही जवळजवळ अर्धा तास झालं थांबलेलो इथं. तर मित्रांनो, मी फिरत आहे रिटर्न. का? त्याच्या मागचं कारण असं आहे की आम्हाला काही सापडलं नाही. मॅप तर लावला आहे मी, मॅपवरती मगाचपासून 25-26 किलोमीटरच दाखवत आहे. आणि रोड थोडे मध्ये ना पॅचेस थोडे रिस्की पण वाटतात मला. गाड्या नाही आहेत रस्त्याला, काही नाही आहे, अख्खं जंगल आहे काही ठिकाणी, जंगलवाले पॅच आहेत. त्याच्यामुळं मी फिरतोय रिटर्न. आपण परत कधीतरी कोंडेश्वरला नक्की जाऊ. मी एखाद्या मित्राबरोबर वगैरे येईन तेव्हा मी परत व्हिडिओ बनवणार आहे. आजच्यासाठी आपण जे सीन बघितले, नजारे बघितले, तेच आपल्यासाठी म्हणजे पैसा वसूल झालेला आहे आपला, जे काय आपण फिरायला आलो होतो. चला मग, तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.